पुन्हा परत हे जो वीक वीक वाईज पार्ट आहे आपला तो झाल्यानंतर पुढे पुन्हा परत बुकमध्ये प्रॅक्टिस अशी दिलेली आहे. हे बघा, इथं पुन्हा परत मेंटल अरिथमेटिक दिलेलं आहे. ते काल ऑलरेडी सांगितलं होतं आपण, की इथपर्यंत तुम्ही विचारलं तर दिस इज अ 5 आन्सर. इथपर्यंत विचारलं तर आन्सर इज द 3 आणि इथपर्यंत विचारलं तर आन्सर इज द 5 आणि पूर्ण तुम्ही हे कॅल्क्युलेशन विचारलं, तर म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या टप्प्या हे कॅल्क्युलेशन विचारू शकतात. यामध्ये सर्व फॉर्म्युले आहेत. याच्यामध्ये मेंटल अरिथमेटिक होतं मुलांना छानपैकी तुम्ही विचारू शकतात. सो धिस इज अ B1 सॉरी B2 बुक. मी ब्यूटूक पण तुम्हाला समजून सांगितलं. मला इतकं आपण सर्व छान गप्पा केल्यानंतर मला नाही वाटत बुक बद्दल कोणाला डाऊट असेल. रवीनाताई, अंकिताताई, समरीनताई, विद्याताई, मला नाही वाटत काही बुक बद्दल कोणाला डाऊट असेल आता. क्लिअर आहे? डाऊट असला तर नंतर बोलू शकतो आपण, असं काही नाही. पण समजून सांगितलं. नाऊ द प्रॅक्टिस फॉर द प्रॅक्टिस. म्हणून एक कॉलम लिहा फटाफट 1 2 3 4 5 म्हणजे 15 लिहून घ्या अंक, म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही. लगेच क्विकली आपण 10 मिनिटात 45 कॅल्क्युलेशन स्टार्ट करू. 3 मिनिट 3 मिनिट 3 मिनिट, जेवढं होईल तेवढं होईल. इट इज नॉट अ कॉम्पिटिशन, इट इज नॉट अशी स्पर्धा नाही एकमेकाशी. आपण आपापलं स्वतःच प्रॅक्टिस करूया. ओके. सर मला बोलायचं होतं. ओके, आता बोलायचं लगेच. बोला बोला. हा म्हणजे मग सगळ्यांना पण माहिती आहे. बोला ना. असं म्हणायचं होतं की एका शाळेतून ऑफर होती, पण मग ते ना तासावरती विचारताय. तासावधी म्हणजे तास म्हणजे किती एका तासासाठी तुम्ही किती पैसे घेणार हजार असं. रुपये घेतो त्यांना म्हणा आम्ही. त्यासाठी मी 1 लाख रुपये भरलेत त्यांना म्हणा. त्यांना त्यांना काय 50 रुपये द्यायचे आहेत का मग आपल्याला? त्यांना 1 तास शिकवायला आली तर मी 1,000 रुपये घेते म्हणा. ओके. हा, माझी व्हॅल्यू खूप आहे म्हणा मोठी. त्यांना जर 4 तास गेलं तर 4,000 घेते म्हणा मी. म्हणजे ते 100 मुलांना शिकवायला लावणार, त्यांच्याकडनं 1 लाख रुपये गोळा करणार आणि तुम्हाला म्हणणार फक्त 200 रुपये घ्या आणि जा 2 तासाचे 1 तासाचे. नथिंग. त्यांना सांगायचं मी 1 तासाचे 1,000 रुपये घेते म्हणा. नाहीतर मी 3,000 रुपये एका विद्यार्थ्यांकडनं घेते म्हणा. व्हॅल्यू नो प्रॉब्लेम. म्हणजे आपण जरूर करूया, कॉम्प्रोमाइज जरूर करू, पण पहिले आपली व्हॅल्यू सांगितली पाहिजे. ओके ना? आणि जर कोणी म्हणे, "नाही, नाही, ठीक आहे, जेवढे दिले तेवढे, तेवढे." मग त्यांना माहिती आहे यांना काय, यांना एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला मनीषाताई. शेवटी तुम्हाला सॅटिस्फाय व्हॅल्यू तुम्हाला जपायची आहे, तुम्हाला काय करायचं ते असं. पण 1 तासाची व्हॅल्यू आपण 1 तास शिकवायला बोलवलं. 1 तास. कमीत कमी 1,000 रुपीजपेक्षा कमी घ्यायला नको, माझं असं मत आहे. आणि जर तुम्हाला ते सांगत असतील, की 3 तास या शिकवायला, तर त्यांना सांगायचं, "मी 3,000 3 तासाचे मी 5,000, 3,000 मी चार्ज घेऊ शकते." मग ते काय करतील तुम्हाला वीकली बोलवतील. वीकली बोलवतील. म्हणजे एकदाच बोलवतील वीकली आणि म्हणतील, की "तुम्ही 4 दिवस या आणि ₹2,000 आमच्याकडनं घ्या." असं म्हणतील ते. आणि 50 विद्यार्थ्यांना ते तुमच्याकडनं अबॅकस शिकवून घेतील. इट्स नॉट फेअर. आपली व्हॅल्यू आपण जपली पाहिजे. मग त्यांना म्हणायचं, "मी येईल ना, 4 दिवस येईल. मी 2 तास शिकवेल. मी 2 तासाचे ₹2,000 घेईल. 4 दिवस येईल. 4 दूना 8 तास होतील. मी ₹8,000 घेईल." कमीत कमी आपली व्हॅल्यू आपण जपली पाहिजे. का त्याच्यात मागं हां, ही मेहनत आहे तुमची. आपल्या आणि आपण तेवढ्या विद्यार्थ्यांना जर आपण आपण शिकवलं असतं, तर आपण किती पैसे घेतो? तर त्या पद्धतीने आपण त्यांच्याशी डील केली पाहिजे. ओके. गेल्या का ताई? हो मनीषाताई? हां, हो सर, क्लिअर? आहे ना, आहे सर. क्लिअर मी आहे गणित आहे. सांगितलं तुम्हाला. गणित सांगितलं. हो. हां, थोडंसं ठीक आहे. तुम तुम्हाला असं वाटलं, की आणि ते स्कूलवाले काही दानधर्म नाही करणार आहे. ते मुलांकडनं पैसे घेणार आहे 2-2, 3-3 हजार रुपये. हां, म्हणजे ते हो ना. त्यांच्या बोलण्यात काही फालतूक भुलून नाही जायचं आपण. ते बाबा ते म्हणतील, "नाही, नाही, आम्ही फक्त आमच्या आहेत त्या फीजमध्ये." मग त्यांना म्हणा, "फी किती घेतात तुम्ही?" ते म्हणतील, "मग 35,000 घेतो." 35,000 शिकवायला लागतात का? अहो 3500 पण लागत नाही. खरं जर म्हटलं तर. इंग्लिश मीडियमच्या टीचरांना किती पगार देतात स्कूल्स? 4,000 5,000
खरं बघितलं तर 5,000. 4,000च वर्षाची फी घेतली पाहिजे त्यांनी आणि तिथं स्कूल 60-60, 70-70 हजार घेतात. मग आपण कशाला विचार करायचा? वी आर द टेक टॉक प्रोफेशनल. का आपलं विद्येचं, हा, ते बाबा खरोखर मग त्याच्यापेक्षा आधार आश्रमला जाऊन शिकवलेलं परवडलं त्याच्यापेक्षा, त्यांच्याकडनं 200 रुपये घेण्यापेक्षा. मग ते समाधान वाटेल की मी गरिबाच्या लेकरांना फुकट शिकून आले. ते लागल्यास करू शकते म्हणा मी. म्हणजे दान कुठं करायचं आणि कुठं मोबदला कुठं घ्यायचा हे प्रिन्सिपल आयुष्यातले एकदम क्लिअर असले पाहिजे. आयुष्यातले क्लिअर असले पाहिजे. म्हणजे एक मी पण मुद्दाम. जी शाळा होती ना सर पहिली, हं, हं. त्या शाळेच्या बाजूला शाळा आहे. कुठली पहिली शाळा? पहिली मी जात होती ती. हां, मग ठीक आहे ना. पण मग एक सांगितलं मी तुम्हाला. त्यांना त्यांची व्हॅल्यू हम्म. द्यायची. तुम्ही जर तिथं प्रोजेक्ट केला असता, तर तुम्ही पैसे घेतले असते की नाही मुलांकडनं फीज? हम्म. मग त्या मग पद्धतीने ते करू. किट आणि ते कसं द्यायचं आपण, बुक आणि ते कसे द्यायचे नाही मग ठीक आहे ते ना, जर त्यांना म्हणले देऊ की ना. त्यांना सांगायचं की ते ₹300 लागतात. मी आता गणित ते पण सांगितलंच ना तुम्हाला थोडक्यात. आता हम्म. सांगितलं ना, की ₹100 हो. टूल आहे, ₹150 बुक आहे, ₹50 रजिस्ट्रेशनचे आहेत, ₹300, ₹350 तुम्ही सांगू शकता. तुम्ही 500 पण सांगू शकतात. ते तुमचं स्किल आहे. हम्म. रजिस्ट्रेशन आहे, 6 महिने अनलिमिटेड प्रॅक्टिस आहे. नाही ते सगळ्यांना तुम मी 500 सांगते. हां, 500 पण रुपयाचं स्किट हां, सांगते. पण स्वतःची व्हॅल्यू नका कमी करू. तुम्हाला कमीत कमी हम्म. तुम्हाला कमीत कमी महिन्याला त्यांनी 4च दिवस बोलवले, तरी 4 दुना 8, कमीत कमी ₹8,000 तरी भेटले पाहिजे. हे मला असं वाटतं. तुम्ही 4च दिवस तिथे गेल्यात तरी, असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही ₹2,000 पर वीक त्यांना म्हणा येस. नाहीतर मग मी एका विद्यार्थ्याला शिकवलं तरी 2,000 भेटतात म्हणा मला. असं म्हणायचं त्यांना आपण. मी तर 50 हम्म. विद्यार्थ्यांना शिकवायला येणार आहे. हां, म्हणजे काही हरकत नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला डॉमिनेटिंग कुठेतरी एखादी पार्टी असते, एखाद्याला डॉमिनेटिंग पार्टी म्हणून आपल्याला एखाद्या ठिकाणी म्हणतात ना, की शेजारची स्कूल जास्तच वात्रटपणा करते म्हणून एखाद्याला सरळ करायचं असतं, तर म्हणून कधी-कधी करावं लागतं कोणाला तरी मदत. बट तिथं आपली व्हॅल्यू पण नाही कमी झाली पाहिजे मग डॉमिनेटिंग करण्यामध्ये. मग तो म्हणतात नाही, ते असं नको व्हायला. बाकी काही नाही दुसरं. मग बाकी शेवटी निर्णय तुमचा आहे. मी माझ्याकडनं सो सॉरी. नाऊ द प्रॅक्टिस टाईम. मनीषाताई काही असलं तर बोलू आपण परत पुन्हा. चालेल चालेल, ओके. बोलूया नंतर. सो नाऊ द प्रॅक्टिस टाईम. सर्वजण प्रॅक्टिससाठी चालू आहे. ओके. ओके. हे सर्व फॉर्म्युले आपण बघितलेत. काही प्रॉब्लेम नाही. सर्व तुम्हाला फॉर्म्युले येतील. हे टेबल मी ना तुम्हाला लेव्हल 4 ला शिकवून देईल. आता मी छोटा टेबल बद्दल सांगितलं ना तुम्हाला 4, 5, 6, 7 चा समजून सांगितला. हा टेबल आहे ना, हा टेबल पण आपण मोठ्या लेव्हलचा 3 डिजिट, 2 डिजिट कसा टेबल बनवायचा? कारण लेव्हल 2 नंतर टेबल बनवता येतो. तर हे मी तुम्हाला लेव्हल 4 मध्ये शिकवेल. सो नाऊ द प्रॅक्टिस फॉर डे 3. 10 मिनिट. प्लीज स्टार्ट. ओके.
अर्धा मिनिट बाकी आहे या सीटसाठी. घाई करू नका, व्यवस्थित करा ऍप्लिकेशन. सबस्ट्रॅक्शन फॉर्म्युला. हातातलं जे असेल ते कम्प्लीट करा. क्लोजिंगला जाऊया. ओके प्लीज. बी. बी साठी जायचं आपल्याला. बी साठी प्लीज. बी. बी सिटी. देर इज अ सम कॉम्बिनेशन फॉर्म्युला ऍडिशनचा व्यवस्थित करा. घाई करू नका, समजून उमजून करा. अजून 1 मिनिट शांततेत करा. क्लोजिंगला जाऊया. हातातलं जे असेल ते कम्प्लीट करा.
प्लीज क्लोज करा सर्वजण. आपण सी पण बघणार आहोत, पण सीच्या आधी मला एक थोडंसं चेंज करायचं आहे. तेवढा एक चेंज करून मी तुम्हाला एक जस्ट दाखवतो. सीच्या आधी मला एक थोडासा चेंज करायचा आहे. तो चेंज करून मी तुम्हाला तिथं घेऊन जातो. एक जस्ट मिनिट. सीच्या आधी मला काही चेंज करायचे, त्यासाठी मी थोडंसं मी चेंज करतोय आणि मग तुम्हाला सी कॉलमला घेऊन जातोय. एकच मिनिट फक्त. काय मला अपेक्षित होतं, काय दाखवायचं होतं तुम्हाला सीला मला. एक मिनिट. एकच मिनिट हं. एकच मिनिट. कुठं गायब झालं देवा? अरे देवा. कोणी सांगेल का, मला दिसतंय का? कोणी सांगेल का? हा, नाही. नाही सर. नाही दिसत आहे. आता पण नाही दिसत आहे का? आता दिसतंय? नाही. नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. एकच जस्ट मिनिट. हा हा, ठीक आहे. आलं लक्षात मला, काहीतरी गडबड झाली. ओके. प्रयत्न करतो मी आणण्याचा त्याला. हा ठीक आहे, आलं लक्षात. एकच मिनिट फक्त. पण थोडासा चेंज केला मी. मग बघू आपण काय फरक पडतो ना, ते बघायचं होतं मला. बाकी काही नाही. म्हणून शेवटच्या कॉलमला आपण थोडंसं चेंज करतोय. ओके. ओके ठीक आहे. चलो, सर्वजण तयार राहा. झालंय चेंज. मला तुम्ही सांगा नंतर काय झालं ते. आता दिसतंय का बघा बरं? आता दिसतंय? दिसतंय. सो प्लीज स्टार्ट.
एक अर्धा मिनिट बाकी आहे. प्लीज क्लोजिंग कडे जाऊ सर्वजण. प्लीज प्लीज हातातलं क्लोज करा. ठीक आहे, ओके. प्लीज क्लोज करा सर्वजण. आन्सर चेक करून घ्या थोडा फास्ट, फटाफट, फास्ट. जे असेल ते असेल. काही डाऊट असला तर त्याच्याबद्दल पण बोलू. स्पेसिफिक कुठं काही मिस्टेक झाली असेल, कुठं डाऊट असेल एखाद्या कॅल्क्युलेशन बद्दल, तर ते पण आपण चेक करून घेऊ. पण एकदा सर्वांचा स्कोअर चेक करून घेऊ. स्वतःला जस्ट करा की ए मध्ये बेटर स्कोअर आहे का, बी मध्ये का, सी मध्ये. ते पण ऑब्झर्वेशन करा. त्याबद्दल पण काही बोलायचं असेल तर आपण बोलूया. की माझा ए मध्ये छान आहे, कोण म्हणजे माझा सी मध्ये छान आहे, कोण म्हणजे मला बी मध्ये छान आहे. तर ते काय असेल तर त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. कारण आपल्याला स्वतःला जज करायचंय की आपल्याला कुठं प्रॅक्टिसची गरज आहे, कुठं मिस्टेक होते आपल्या, ते आपल्याला जज करायचंय. बाकी काही नाही. आणि हे सर्व कॅल्क्युलेशन बुक मधलेच आहेत, असं काही नाही, कमी काही वेगळे नाही आणलेले आहेत. बुक मधले जे पॅटर्न प्रमाणे आपण फक्त एक कन्सेप्ट क्लिअर व्हावी, रिव्हिजन व्हावं, म्हणून आपण एक टास्क घ्यावा की 45 कॅल्क्युलेशनचा, 30 कॅल्क्युलेशनचा, म्हणून आपण त्या पद्धतीने प्रॅक्टिस करतोय. बाकी काही नाही. झालं असेल तर सांगू शकतात, म्हणजे मला बाहेर येता येईल स्क्रीनच्या बाहेर. झालं का सांगा प्लीज. झाले झालं का सर. आन्सर? ओके, ठीक आहे. ओके, मला वाटतं सर्वांचे झाले असेल असं समजूया. सो मी सर्वांना पहिला एचा स्कोर विचारतो, एक नॉर्मली एचा स्कोर काय सर्वांचा, एक सांगा मला जरा. 15 केले होते आपण. 15 मधून, ठीक आहे, समरीनताई अच्छा किया आपने. ठीक आहे ना, सर्वांचा छान दिसतोय मला. ठीक आहे ना. 15 होते, 15 होते ते. 15 पैकी पूजाताई किती, 8 करेक्ट आले का ए मध्ये? ए मध्ये, ठीक आहे. 9 करेक्ट आले, ठीक आहे. 7, हा, 10, ठीक आहे ना. ठीक आहे ना, काय हरकत नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बी मध्ये किती आले? बी 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 मध्ये किती आले? बी मध्ये किती आले? ठीक आहे. नंदाताई, कॉम्बिनेशनची थोडी प्रॅक्टिसची गरज आहे. हा, कॉम्बिनेशनची मध्ये थोडंसं कॉम्बिनेशनची गरज है। प्रियंका ताई, ओके ना। समृद्ध है, अच्छा आ रहा है आपको, मतलब सब याद आ रहा है, हो रहा है ना। सीनियरिटी का फायदा हुआ, मतलब जस्ट रिवीजन हुआ तो अच्छा लगा ना आ आपको रहा अभी? है सर, थोड़ा स्पीड स्पीड कम हो गई हाँ, है थोड़ी। लेकिन लेकिन अच्छा कर रहे हो ना आप याद तो. सब है, स्पीड कम। हाँ, नो प्रॉब्लेम. अंकिता ताई, येईल, थोडा कॉम्बिनेशनची गरज आहे, प्रॅक्टिसची गरज आहे, काही काळजी नका करू. हे बघा, आपल्याला विद्यार्थ्यांना हे शिकवायला साधारण 6-7 महिने लागणार आहेत. तुम्ही क्लास स्टार्ट केला, लक्ष द्या, मला काय पहिले तुमचं पण माइंडसेट क्लिअर करतो. तुम्हाला असं वाटलं की मला जमेल की नाही, अजिबात नाही. तुम्ही खूप एक्सपर्ट आहेत. एवढ्या 4 लेवलचं ट्रेनिंग केलंच जात नाही. ते असं 40-50 हजार रुपये भरल्यानंतर म्हणतात एका लेवलचं ट्रेनिंग देतात, परत म्हणतात
50-60 ऍडमिशन करा, त्यांच्यातले काही आम्हाला पाठवा, काही तुम्ही ठेवा, आणि मग परत 2 दिवस एक लेवलचं ट्रेनिंग दिलं जातं. आपल्याकडे भरघोस ट्रेनिंग, आपण ट्रेनिंगच्या बाबतीत आपण कमी नाही. प्रत्येकाला सांगत असतो की तुम्ही एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनल्या पाहिजे. त्यासाठी आपण ट्रेनिंगसाठी, आणि पुन्हा पुन्हा तुम्ही 10 वेळा पण करू शकतात, असं नाही. पण ते 10 वेळा करण्यासाठी आता कंजूशी करू नका. सी कॉलम, सी कॉलम, सी कॉलम. ठीक आहे, हे बघा, तुम्हाला येत नाही असं नाही, तुम्हाला सर्वांना येतं, प्रियंकाताई, नंदाताई, सर्वांना येतं. पण तिथं काय होतं माहिती का, इकडे लक्ष द्या, तिथं काय होतं ना, तिथं समजा फॉर एक्झाम्पल 24 होता, इकडे लक्ष द्या, 24 होता, आणि तिथं -9 सांगितला होता. -9च्या वेळेस आहे ना, आपल्याला इथं +1 करता आला पाहिजे. +1 -10 हे अपेक्षित होतं. तिथं आहे ना 23 होतं, आणि तिथं -8 सांगितला होता, -8 सांगितला होता. आणि तो -8ला आपण फक्त एवढं बोललं पाहिजे, +2, इथं +2 जमला पाहिजे. +2 -10 हे पूर्ण सर्कल करता आला पाहिजे. हे आपला थोडासा आपल्या प्रॅक्टिसचा कंजूशीचा भाग आहे, बाकी काही नाही. आपण जे बोलतो ना ते जमत नाही म्हणून. किंवा तिथं असं होतं की तिथं 29 होतं, आणि तिथं सांगितलं होतं की -6. हे बघा, -6 डायरेक्ट झाला. तर काही ताई ना असं पण होतं, तरी विचार करतो, आता मी -6 कसा करू, -6 कसा करू, -6 कसा करू, असं पण काही ताई करत होत्या. मला माहिती, मी बघत होतो चेहऱ्यांकडे. पण तिथे ना -6 डायरेक्ट होता. पुन्हा परत असं यायचं तिथं की -9. लक्ष द्या, पुन्हा परत म्हणायचं हा -9 निश्चितच कठीण असेल, हा निश्चितच कठीण असेल. पण तो सोपा होता. +1 -10 असा होता. आणि पुन्हा परत तिथं असं होतं की -7. मग तिथं +3 करावा लागायचा. +3 साठी असा करावा लागायचा. म्हणून मला माहिती आहे की त्या मोडमध्ये गेल्यानंतर सोपं सुद्धा कठीण वाटत होतं तुम्हाला. मला माहिती आहे. नंतर त्या ताई म्हणून, अरे यार, आपण तर विचित्र विचार करत होतो, आता डायरेक्ट अवेलेबल आहे. इट इज अ फॅक्ट. मला माहिती, मी पण याच्यातून गेलोय, म्हणून मला माहिती मानसिकता, बरोबर ना. आणि 8वी-9वी बॅच आहे जवळजवळ. ठीक आहे, विद्यार्थ्यांना तर खूप आपण जवळजवळ 20,000 विद्यार्थ्यांना शिकवलंय. त्याच्याबरोबर तुमच्यासारख्या ताई लोकांना शिकवण्याची संधी मिळाली. म्हणून रेकॉर्डिंग ऑन होतं ना, ठीक आहे. सो वंडरफुल, आपण सर्वांनी एन्जॉय केलाय, मला असं वाटतं. एन्जॉय केला ना सर्वजण? एन्जॉय करतायत ना प्रॅक्टिस? का पेन, अरे देवा, मला काही खरं नाही, मला काही खरं नाही, मला काय आहे की नाही, आहे की नाही, असं नाही, आहे म्हणून तुम्ही काहीतरी करतायत. ओके ना? एवढा संघर्ष करतायत, रात्री 9:30 पर्यंत आवरून, रात्री 11-11, 10-10 वाजेपर्यंत क्लास करतायत. हे आहे म्हणूनच आपण करतोय. म्हणून असं कधीच डाऊट घ्यायचा नाही. मी बुद्धू आहे का? अजिबात नाही. उलट म्हणायचं, मी संघर्ष करते, मी मेहनत करते, मी समजून घेते, मी समजदार आहे, मला सर्व समजतं, म्हणून मी संघर्ष करते समजून घेण्यासाठी. पण असं म्हणायचं नाही की मी बुद्धू आहे का? बिलकुल नाही. त्या मी काय सांगितलं, त्या येणाऱ्या पेशी त्या लगेच म्हणतात, घरातला मालक बुद्धू आहे, घरातला मालक बुद्धू आहे, आपण इथं काही पण केलं तरी चालेल. त्या तुमच्या कमांडमध्ये राहणार नाही. पण त्यांना कमांड गेली पाहिजे, घरातला माणूस फार चाणाक्ष आहे, स्वतःला म्हणतो मी हुशार आहे, म्हणजे अलर्ट राहायचं, हा कधी पण काम लावेल आपल्याला, हा कधी पण काहीतरी करायला लावेल. घरातला मालक म्हणतोय मला सर्व लक्षात राहतं, म्हणजे इथं त्या येणाऱ्या पेशी म्हणतील की नाही नाही, विसरून नाही चालणार, हा घरातला मालक म्हणतोय माझं सर्वच लक्षात राहतं, मी संघर्ष करते, मी मेहनतीसाठी तयार आहे. त्या पेशी म्हणतील अरे बापरे, हा तर फारच कठीण आहे, या घरात येऊन आपण तर पस्तावलो, आता हा म्हणतोय संघर्षासाठी तयार राहा, म्हणजे कायम अलर्ट राहा, याच्याकडे, याच्या घरात आलोय तर. लक्षात येते तुम्हाला, बॉडीमध्ये जे काही कणू आणि रेणू आहेत, त्यांना सूचना अशी गेली पाहिजे की त्या म्हटल्या पाहिजे की अरे बापरा, हा घरातला मालक म्हणतोय आता संघर्षासाठी तयार राहा, आपण म्हणतो आता युद्धासाठी तयार राहा, म्हणजे अलर्ट राहावं लागेल मला. असं नाही की मला निवांत. आपण म्हटलं बुद्धू जाऊ द्या, काही नहीं, कंटाळा येतो, त्या म्हणता वाह, अच्छा लगा, यहाँ आने के बाद बहुत मजा है, ये घर का मालिक बहुत आराम करता है, इसको कोई प्लान नहीं है, उसके पास प्लान डू चेक एक्ट कुछ भी नहीं है.
आलं तसं कुठेतरी कोपरा सांभाळून घ्यायचा आणि त्या कोपऱ्यात पडून राहायचं, त्या पेशी असं म्हणतील या घरामध्ये. लक्षात येईल तुम्हाला माझं ही सर्व बी अलर्ट किंवा बी पॉझिटिव्ह, बी हॅपी या सर्व शब्दांमागचं रहस्य काय, सायन्स काय, ते मी तुम्हाला इनडायरेक्टली या सर्व गोष्टींमधून सांगत असतो. सो बाय बाय. भेटूया आपण पुन्हा परत उद्या सेम टाइम सेम प्रॅक्टिससाठी लेवल 3 साठी. पुन्हा परत इन हाऊस फॉर्म्युला, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, थोडासा कॉम्बिनेशन, थोड्याशा हायर साईडला तुम्हाला येतच. पण या अशा 4 लेवल 4 दिवसात आणि 5 लेवल 5 दिवसात आणि नंतर फायनल टेस्ट. उद्या कदाचित आपल्याला वेळ भेटला तर मी सबमिशन बद्दल पण बोलेल. सबमिशनचं उद्या देऊन टाकेल तुम्हाला. म्हणजे 15 ऑगस्ट ताई लोकांना सुट्टी आहे, तर थोडा होमवर्क करत बसतील. लेकरं म्हणतील आमचा होमवर्क बघत होती आतापर्यंत, अच्छा लगा ना, मम्मीला पण कोणीतरी होमवर्क देतं, मम्मीला पण कोणीतरी पेपर सोडवायला लावतं, तर ते एन्जॉय करतायत. हा, ते दिसतं त्या लेकरांवरून. ते म्हणतात मध्ये मध्ये, आम्ही स्कूलमध्ये जाते तर आम्हाला कसं म्हणते, अभ्यास करा अभ्यास करा, तुझे टीचर म्हणतात बघ आता अभ्यास कर. चिडवतात की नाही ते अंकिताताई, चिडवतात की नाही, चिडवतात ते. हा, सो अच्छा लागा. सो बाय बाय. भेटूया पुन्हा परत आपण उद्याच्या क्लासमध्ये. काही डाऊट असेल तर जरूर मेसेज करा. काय असेल उद्या थोडंसं माझी थोडी पॅनिक सिच्युएशन आहे टुडे, कारण शेजारी रिनोव्हेशनमध्ये मला स्लॅब टाकायचं काम आहे. म्हणून थोडंसं एक्झर्शन, थोडंसं धूळ डस्ट, झोप न होणं, पुन्हा परत दिवसभर त्यांच्याबरोबर उभं राहावं लागेल. तर ते पण शेंडी लावतात, तुम्हाला माहिती आहे. रिनोव्हेशनचे कामं म्हटलं की 10 दिवसाचं काम 1 महिना, 1 महिन्याचं काम 2 महिना, तसंच चाललंय. म्हणून ते थोडंसं उभं राहावं लागेल. पण तरी पण आपण 100% क्लासमध्ये भेटण्याचा प्रयत्न करू. नाही तर नंदाताईंना ड्युटी दिली आहे, मी मी हजर नसलो तर हजर त्यांनी माझी हजेरी घ्यायची. ओके. सो बाय बाय. भेटूया पुन्हा परत आपण उद्याच्या क्लासमध्ये. चलो बाय बाय.